राम नारायण राम. एक गोष्ट तुम्ही सर्वांनी नक्कीच पाहिली असेल की भारतात निवडणूक झाली की खूप पैसे खर्च होतात. असं होऊ नये, एकदाच निवडणूक झाली पाहिजे. निवडणुकीसाठी वेगळा अर्थसंकल्प तयार केला जातो. आकाशात कधीही निवडणूक होत नाही. आकाशात, जंगलात कोणतीही कमिटी नाही. तारेनक्षत्रांमध्येही निवडणुका होत नाहीत. हे 800 कोटी लोक कधी समजून घेतील? प्रत्येक देशात वैयक्तिक मालकी हक्क आहेत, म्हणून बरेच देश एकमेकांशी लढतात. प्रत्येक देश स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करू पाहतो. या पृथ्वीवर असा एकही राजा नाही ज्याने हे म्हटले की पृथ्वीवर वैयक्तिक मालकी हक्क नसावेत. सर्वांनी मिळून सांगितलं पाहिजे की पृथ्वीवर धर्माची गरज नाही. धर्म पृथ्वीवर कुठून आला? आकाश, समुद्र किंवा निसर्गातून आला नाही. पृथ्वीवरील सर्व तथाकथित धर्मसंस्थापकांनी धर्म इथे आणला आहे. जेव्हा निसर्गाला धर्माची गरज नाही, तेव्हा माणसाला का आहे? माणूस धर्म घेऊन जन्मत नाही. माणसाचे शरीर 5 तत्वांनी बनलेले असते: वायू, पाणी, पृथ्वी, ऊर्जा. म्हणून माणसाचा धर्म वस्तुनिष्ठ असावा. जर पृथ्वीवर एकच देव योग्य असेल तर इतर धर्मांचे देव कशासाठी? सर्व धर्मांचे देव एकच असायला हवे होते, पण तसे नाही. जर पृथ्वीवर वैयक्तिक मालकी हक्क नसेल तर चोरही नसतील. जोपर्यंत माणूस माणसाने बनवलेला धर्म आणि जात यांचा त्याग करणार नाही, तोपर्यंत पृथ्वीचे कल्याण होणार नाही. जर काँग्रेस पृथ्वीवरील वैयक्तिक मालकी हटवण्याची सुरुवात करेल तर सनातन दल त्यांच्या समर्थनात असेल. माणूस मरणानंतर सर्व काही याच पृथ्वीवर राहते. आकाशाने प्रत्येक माणसाला त्यांच्या जन्मसिद्ध हक्कांसह पृथ्वीवर पाठवले आहे. जर माणूस आपल्या आयुष्यात राम नारायण रामचा जप करत राहिला तर सर्व काही त्याच्यासोबत चांगले होईल. भविष्यात त्याला कोणतीही समस्या येणार नाही. कोणती राजकीय पक्ष चांगली आहे, कोण लोकांची मदत करेल, कोण साथ देईल आणि कोणावर तुम्ही विश्वास ठेवू शकता हे तुम्हालाच समजून घ्यावे लागेल. हे समजण्यासाठी ध्यान करावे लागेल. ध्यानामुळे तुमच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक बदल येतील. राम नारायण रामचा जप करत राहा, योग्य मार्ग आपोआप सापडेल. एक धर्मगुरू निसर्गाला चांगल्या प्रकारे समजू शकतो कारण लोक त्याचे बोलणे ऐकतात. झाडांमध्येही प्राण आहे, त्यांनाही मन आहे, त्यांनाही भूक लागते. ते एका जागी शांत उभे राहतात. ते कोणताही स्वार्थ न ठेवता माणसांची सेवा करतात. तरीही माणसे त्यांना समजून घेत नाहीत. माणसाचे शरीर ही पृथ्वीचाच एक भाग आहे. लोकांनी ध्यान करावे. ध्यान केल्याने तुमचे मन शांत होईल, तुमच्या विवेकात वाढ होईल आणि तुमचे कल्याणही होईल. तुम्ही नेहमी राम नारायण रामचा जप करत राहा.